कोल्हापुरात अवैध गर्भपात प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। कदमवाडी रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन अवैध गर्भपात करताना आढळून आल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीनं आढावा बैठक घेतली। कोल्हापुरात अवैध गर्भपाताच्या गंभीर प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे। कदमवाडी रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन अवैध गर्भपात करताना आढळून आल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीनं आढावा बैठक घेतली। महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची भूमी असून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडणं दुर्दैवी असल्याचं पालकमंत्री आबिटकर यांनी म्हटलं। या प्रकरणात जे दोषी सापडतील त्यापैकी एकालाही सोडणार नाही असा कडक इशारा त्यांनी दिला। जिल्ह्यात अशा प्रकारे गुप्तपणे अवैध गर्भपात सुरू असतील तर अशी ठिकाणं शोधून कारवाई करावी आणि दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलीस आणि प्रशासनाला दिलेत। दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी जिल्ह्यातील फार्मासिस्टची प्रशासनानं बैठक घ्यावी अशी सूचना केली, तर संशयास्पद ठिकाणांची यादी PCPNDT टीमनं प्रशासनाला द्यावी। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक सरप्राईज व्हिजिट करण्यात येईल असं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी स्पष्ट केलं। बैठकीत जिल्ह्यातील नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांची सद्यस्थिती तसंच PCPNDT समितीच्या कारवाईचा आढावा घेण्यात आला। अवैध गर्भपाताला आळा घालण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाची नजर संशयास्पद केंद्रांवर राहणार असून दोषींवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत।